2 दिवसांपूर्वी अकोल्यात एका 13 वर्षीय शाळकरी मुलीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती। एका खासगी शाळेत एका मुस्लिम मुलाकडून सतत सुरू असलेल्या छेडछाडीवरून मुलीने टोकाचे पाऊल उचलले। या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आले असले तरी या प्रकरणाला घेऊन हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत। बजरंग दलाकडून आज त्या शाळेवर मोर्चा काढण्यात आलाय। यावेळी त्रास देणाऱ्या त्या विद्यार्थ्यांवर शाळेतून रस्टिकेट करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। तर शाळा प्रशासनाने वर्गात एका बेंचवर एक मुलगी आणि एक मुलगा हा प्रकार बंद करावा अशी मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने करण्यात आली। तर या शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली। यावेळी मोठी गर्दी शाळेत पाहायला मिळाली, तर पोलिसांचा तगडा बंदोबस्त यावेळी लावण्यात आला होता। स्कूल प्रशासनाशी आम्ही बोललो, त्यांना आमच्या काही अनेक मागण्या आहेत की त्या मुलाला रस्टिकेट केलं पाहिजे। रस्टिकेट करताना त्याच्यात एक कारण टाकलं पाहिजे की कोण्या कारणामुळे त्याने हिंदू मुलीला त्रास दिला आणि त्यामुळे त्या मुलीची आत्महत्या झाली, त्या मुलीने आत्महत्या केली म्हणून त्याला रस्टिकेट केलं पाहिजे। एक व्हॅनवाला होता, त्या व्हॅनवाल्यावर कारवाई झाली पाहिजे। इथं सिटिंगची पद्धत आहे, सिटिंगची जी पद्धत आहे, एक मुलगा एक मुलगी हे कोणताही नियम नसताना लव जिहादला बढावा देण्याकरता या शाळेने सिटिंगमध्ये एक मुलगा एक मुलगी बसवली आहे। असे शहरातल्या अनेक शाळेमध्येही ते सुरू आहे, ते सुद्धा आम्ही बंद करू आणि शाळेची मान्यता रद्द झाली पाहिजे यासाठी यानंतर आम्ही आंदोलन करू। कलेक्टर साहेबांना निवेदन देऊ। माननीय आमदार रणधीर भाऊ सावरकर यांच्याशी बोलणं झालं आहे, ते विधानसभेतही हा विषय उचलणार आहेत आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा सर्व समाजाला आवाहन करतो की संध्याकाळी 4:30 वाजता सिटी कोतवाली चौकात महाराणा प्रताप बगीच्याच्या समोर आपण एक शोकसभा बोलवली आहे। सर्व